जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार तया सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 51 आता आपण पाहणार आहोत। काय सांगितलं आहे? मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम। मागील श्लोकामधून अनेक प्रकारच्या तमोगुणी वासना आमच्या अंतःकरणामध्ये घर करून आहेत असा उपदेश केला आणि त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे सांगितलं आहे। आता सांगितलेले पुढचा गुण मद आणि मत्सर। सांडीला स्वार्थ बुद्धी, आमच्या अंतःकरणामध्ये लपून बसलेला मद म्हणजे अहंकार आणि मत्सर कामक्रोधे लिथाडीला म्हटलेले ना साधकाचं लक्षण आहे। काम आणि क्रोध मद आणि मत्सर यांना त्यांनी लाथ मारली आहे तेव्हा तो साधक सिद्ध होतो असे ते सिद्धाचं लक्षण समर्थांनी आणि अनेक संतांनी सांगितलेलं आहे। आम्हाला सिद्ध व्हायचं आहे, त्यासाठी आम्हाला साधक व्हायचे आहे, त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा मुमुक्षु पद म्हणजे मुमुक्षु जी आहे हे जाणून घ्यायचं आहे। तर आम्हाला आता समर्थ त्या मार्गावरती हळूहळू नेत आहेत। त्यामधील आमचा स्वार्थ कशामध्ये आहे? अनेक प्रकारच्या अंतःकरणामध्ये लपलेल्या इच्छा काम नाना विकारी त्यामध्ये चांगल्या पण आहेत वाईट पण आहेत, परंतु चांगली गोष्ट मानवी मन लवकर शिकतं आणि वाईट गोष्ट उशिरा शिकतं असं आहे का? नाही, याच्या उलट आहे। लहान मुलासारखं आहे मानवी मन। त्याला जर आपण म्हटलं की अरे बाळा हे मिरची तिखट आहे खाऊ नकोस, पण जोपर्यंत त्याला अनुभव येत नाही तोपर्यंत तो मिरचीच्या मागेच लागणार आणि एकदा का त्याने ओठाला मिरची लावली त्याचा तुकडा तोडला की मग त्याला कळलं की आई जे सांगत होती ते बरोबर आहे। तसेच आमची सद्गुरू माऊलीसुद्धा आम्हाला सांगत असते, अरे बाळा अरे हे मानवी मना तुझ्या अंतःकरणामध्ये लपलेले जे विकार आहेत त्यामध्ये प्रमुख विकार जे आहेत मद आणि मत्सर या कॅटेगरीमध्ये येणारे जे जे पण काही आहेत अहंकार छोटे छोटे अहंकार आपण पाळत असतो। मला असा बोलला, आम्ही अख्खं आयुष्य आमचं वाया घालवलं, केस उगाचच पांढरे नाही केलेत आम्ही आणि मला शिकवतोय, हा अहंकार हा 40-50 नंतर दृढ होत जातो। आता तू मला सांगणार का स्वयंपाक कसा करायचा हे बाहेरपणाला आणलेल्या मुलीला आई वारंवार ऐकवत असते, हा तिचा अहंकार झाला। आता तू मला शिकवणार का गणित कसं सोडवायचं ते, हा मुलगा बापाला नवीन पद्धतीचं गणित कसं सोडवायचं हे सांगत असतो आणि मी या पद्धतीने सोडवलं आहे आणि उत्तर बरोबर आहे हे समजावून सांगत असतो, पण बाप तू मला शिकवणार का गणित 2+2 4 आम्ही असा शिकतो, म्हटलं मी आणि आम्ही असे छोटे छोटे अहंकार आम्ही पाळत असतो आणि ते दृढ करत असतो। मन नेहमी लवचिक ठेवलं पाहिजे, इलॅस्टिसिटी मनाची लवचिकतेकडेच राहिली पाहिजे, ती प्लास्टिक स्टेजमध्ये आणता कामा नये आणि म्हणून त्याच्यामध्ये मग स्वार्थ प्रवेश करतो आणि काय होतं प्रपंचीक नाही जयाते उपाधी अशा त्या मद मत्सर आणि स्वार्थबुद्धीने प्रेरित झालेला मानवी मन आणि त्या तथाकथित माणसाचं प्रपंच अनेक प्रकारच्या उपाधींनी ग्रासून जातो आणि म्हणून सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। मागे काय सांगितलं आहे? क्रमे वेळ जो तत्वचिंतानुवाद आहे, त्याच्या आधी काय सांगितलं आहे? सदा बोलण्यासारखे चालत आहे आणि आता काय म्हणत आहेत? सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा म्हणजे आमची वाणी, कळलं, आमच्या वाणीला नियंत्रण ठेवायचं आहे, नम्रपणे ती वापरायची आहे, उद्धटपणे वापरायची नाही आहे।
आमच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द त्याच्यामध्ये अहंकार लपलेला असता कामा नये. दुसऱ्याबद्दल मत्सरसुद्धा प्रदर्शित होता कामा नये. दुसऱ्याचा द्वेषसुद्धा करण्यासाठी ती वाणी वापरायची नाही. त्याचप्रमाणे माझा स्वार्थ किंवा इतरांच्या स्वार्थाच्या तुलना करण्यासाठी सुद्धा ती वापरायची नाही. त्यासाठी मला माझी वाणी नेहमी मनम्रपणे आणि चांगल्या प्रकारे वापरायची आहे. सुवाचा, वाचा म्हणजे वाणी, वाचा म्हणजे वाचणे, सु म्हणजे सुंदर, सुंदर, सु म्हणजे सुख, त्यातला ख म्हणजे खम ब्रह्म, म्हणजेच 14 ब्रह्मांमधलं एकाक्षर ब्रह्मानंतरचं खम ब्रह्म, आकाश ब्रह्म. त्या आकाश ब्रह्माचा गुण जो आहे शब्द, तो वाचा, ती वाणी, ती शब्दरूपाने आम्ही वापरतो प्रकटपणे, ती नम्रपणे वापरायची आहे. आणि असा नम्रपणे ती वाणी वापरणारा साधक, मानवी प्राणी, मुमुक्षु किंवा सिद्ध जो पण आहे तो सर्वोत्तमाचा दास आहे. कारण देव आपल्याशी कधीही कठोरपणे मानवी प्राण्याशी वागत नाही, मानवी प्राण्याशी बोलत नाही. तो बोलण्याचं टाळतो, कारण ह्याच्या मागण्या कधी संपणार नाही आहेत. हा प्रपंचातला काही ना काही मागत असतो. क्षणिक त्याला देऊन मोकळा होतो मी, जोपर्यंत ते योग्य मागणं माझ्याकडे मागत नाही. काय मागायचं आहे? अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवडीता, तुझं विणसीण होतो धावरे धावाता. हे मागणं तो माझ्याकडे मागत नाही आहे. आणि म्हणून मी सुद्धा माझी वाणी उच्चारतो, मौनामध्ये आहे. कारण तो फक्त आपली वाणी चांगल्या गोष्टींसाठीच वापरतो. सांग तुला काय आवडतो. असे अनेक पौराणिक पुराणामध्ये कथा आहेत. तपश्चर्या करणाऱ्यांसाठी कुंभकर्ण इंद्रासन मागणार होता देव प्रसन्न झाल्यावर. म्हणून सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी सरस्वतीला आज्ञा दिली, वाङ्मयाची देवता आहे, तिला सांगितलं तू वर मागताना कुंभकर्णाच्या जिभेवरती स्थिर हो. कुंभकर्णाला ब्रह्मदेवांनी दर्शन दिलं, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेलो आहे, म्हणून मी तुला दर्शन देतो आहे, सांग तुला काय बरं. कुंभकर्णाने काय सांगितलं? त्याला मागायचं होतं इंद्रासन, पण सरस्वती मायेच्या कृपेमुळे काय मागितलं? देवा मला निद्रासन द्या. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि स्वगृही निघून गेले. सरस्वतीसुद्धा आपल्या स्वगृही निघून गेली. त्यामुळे कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, उठायचा, पुन्हा 6 महिने झोपायचा, असं ते आहे. म्हणून आपली वाणी कुठं वापरायची आहे, आपण तप कशासाठी करायचं आहे, हे आपलं आपण ठरवायचं आहे. आणि हे ठरवताना त्याचा दास मला बनायचं आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. माझं साध्य जे आहे जन्ममृत्यूच्या जाचातून मुक्त होण्याचं. प्रभाते वनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. ते सुद्धा वाटतंय ना, वैखरी वाणीने राम आधी वदावा. सदा बोलण्या सारिखे चालत आहे. वाणीचं किती महत्त्व आहे हे समर्थांनी मानवी मनाला या श्लोकातून सांगितलेलं आहे. आणि असेच आपली वाणी जे वापरतात असे सर्व मानव प्राणी आपले जीवन धन्य करतात. असे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपणही आपले जीवन आपल्या वाणीला नम्रपणे वापरून जीवन धन्य करावे, असा समर्थांचा संदेश आपल्या मनामध्ये दृढ करून घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ.